कुठे गेला? बोला की. किती सुंदर काय आहे? मला आपण शुभेच्छा येते ना. किती छान मस्त. अमृत दिन तव सखे अमृत कुंभ भरोदारी कुसुमदलांची वाट असो तुझ्या सोन पाऊली तुझ्या सोन पाऊली तुझ्या सोन पाऊली. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे शान्तनो तुझे सर्वदा मुदं शान्तनो तुझे सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वरः सदा स्वां च रक्षतु ईश्वरः सदा स्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकं जीवनं तव भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकं. मेधा, तुला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मेधा. मेधावहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जीवेषु शरदशतम, 100 साल जिओ. खरा हा आशीर्वाद हल्ली देणं कठीण आहे, पण मी दिलाय. अशीच आरोग्यदायी आणि चांगली तब्येत राहो हीच मनोकामना. आणि भेटू आपण. मी येणारच आहे तुमच्या 75ला. थँक्यू व्हेरी मच. हॅलो मेधावहिनी, तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंद प्रत्येक क्षणाला तुझ्या वाटेला यावा. फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा. सुख तुला मिळावे, दुःख तुझ्यापासून खूप कोसभर दूर जावे. हास्याचा गुलकंद तुझ्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचाच यावा. पुनश्च तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी सुलताई, मी काय बोलू. तू वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण केले आहेस. खरंच खूप छान वाटत आहे. ताई, जेव्हापासून मी तुला पाहते आहे तेव्हापासून आतापर्यंत तू बोलकी, हसरी, प्रेमळ आणि मुख्य म्हणजे हजर जबाबी अशीच आहेस. मी शाळेच्या जवळजवळ सगळ्या सुट्ट्या आत्याकडे नरवणला राहिलेली आहे. त्यामुळे मी आत्याकडे गेले की ताई तू कधी घरी असायचीस किंवा नसायची सुद्धा. तिच्या बालपणाविषयी मला फारसं काही माहिती नाही आहे, पण तिने घरापासून आईपासून लांब राहून शिक्षण घेतले आहे हे मला ठाऊक आहे. ते त्यावेळी सुद्धा तितकेसे सोपे नव्हतेच, तरीही तिने ते त्यावेळी केलेले आहे. म्हणूनच ती आज ठामपणे जबाबदारी पेलू शकते हे निश्चित. त्यावेळी आणि त्यानंतर तिने खूप कष्ट, मेहनत आणि त्रास असून काम केलेले मी पाहिले आहे. मग ते हेदवीरा जवळेकरांकडे पायी जाऊन रेशन दुकानात लिखाणाचं काम करणे असो किंवा आपलेल्या हायस्कूलला सर्व्हिसला असताना पायी प्रवास करून शनिवार रविवारी नरवणला जाणे येणे असो, सर्व कष्टप्रदच होते. तरीही तिने ते केले हे खरोखर कौतुकास्पदच आहे. नरवणच्या प्रवासात बरेच वेळा मी तिच्यासोबत असायचे. तसं मी तिचं शेपूटच होते. मला बरेच लोक तिचं शेपूटच म्हणायचे. मी कायम तिच्यासोबतच असायचे म्हणून. असो, नंतर तिचं लग्न ठरलं, झालं, पुण्यात स्थायिक. मग काही वर्ष आमच्या कौटुंबिक सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे फारसा संपर्क नव्हता. मग परत कधीतरी फोनवरून किंवा कधीतरी मंगल कार्यामध्ये किंवा काही कारणाने भेट व्हायची. असो, तिचं पूर्वायुष्य जरी थोडं कष्टाचं, त्रासाचं गेलं तरी स्वभाव सर्वांशी जुळवून घेण्यात असल्यामुळे सर्व चांगलंच झालं. तिची दोन्ही मुलं पण अभिश्वेता, गुणी व संस्कारी आहेत. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ मोठी. त्याप्रमाणे ताई, आता एकच इच्छा आहे. आता तू वयाची 100 पण पार करावी. त्यासाठी देवाने तुला
निरोगी आणि खूप आनंदी आयुष्य द्यावे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तुझीच शैला. हाय मामी, कशी आहेस? तुला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या निमित्ताने आपल्या वाड्यातल्या जुन्या आठवणी नजरेसमोरून गेल्या. या सगळ्यामध्ये वेळ कधी आणि कसा निघून गेला ते कळलंच नाही. आम्ही बालपणी तुझ्या लहानपणाच्या काही किस्से ऐकायचो आणि त्यातून तू केलेली मेहनत, तुझी जिद्द, कष्ट या सगळ्याची जाणीव व्हायची. तू आजवर केलेली प्रगती या सगळ्याचाच आम्हाला कायम अभिमानाच वाटत आला. तुझ्या शिस्तबद्ध जीवनशैलीने आम्हाला कायम प्रेरणाच मिळाली. तुमच्या सगळ्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी हीच आमची मनोकामना. अजून बरंच काही बोलता येईल, बट मी आत्ता वेळेअभावी इथेच थांबतो. पण जाताना एवढंच म्हणेन की तुझं पुढचं आयुष्य असंच सुखी, समाधानी आणि निरोगी जावं. आम्हाला कार्यकर आणि काळे कुटुंबाचे विशेष आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी आम्हाला ही आमचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. आणि आशा करतो की आपली कॅनडामध्ये लवकरच भेट होईल. पुन्हा एकदा तुला 75व्या वाढदिवसाच्या माझ्याकडून आणि तन्मयकडून खूप खूप शुभेच्छा. मेधा, खरंच आपल्या दोघींचे ऋणानुबंध आहेत बरं का. शाळेमध्ये आपण दोघीजणी भेटलो आणि तू संस्कृतची नाटकं बसवलीस, मी हिंदीची नाटकं बसवली. त्यामुळे थोडीशी आपल्यात का होईना समानता आहे आणि मैत्री पण झालेली आहे. शाळेमध्ये आपले दिवस फार छान गेले. खूप वेगवेगळ्या मैत्रिणी भेटल्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या. तसंच पौराहित्यामध्ये सुद्धा आपण खूप मजा केली. बाईंनी आपल्याला खूप छान शिकवलं आणि ते सगळं आपण जतन केलं. आणि मुख्य म्हणजे पौराहित्य क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बरोबर 4 म्हणजे 4ला जमत होतो. ही आपल्या मनाची शक्ती आहे, नाही का? तुला नाही असं वाटत का? बरं, पण तुझा वाढदिवस आहे त्यामुळे आज तुला खूप मी शुभेच्छा देते आणि याच्या पुढचं आयुष्य तू ते सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये सफल कर. एवढंच बोलू. मेधा भेटली ती आपल्या बहीणमुळे, जी नेहमी आनंदी असते आणि सर्वांनाही हवीहवीशी वाटते. तिच्यावरती मी एक मैत्र म्हणून अशी एक कविता केली आहे. मैत्र असते जिव्हाळ्याचे बंध रेशमी गाठी, सुखदुःखाच्या सर्व क्षणी आठवणींची दाटी. नाही भेटलो प्रत्यक्ष तरीही तंत्रज्ञानाची कृपा, समूहामध्ये मारित असतो मनसोक्त गप्पा. असते तेच खरे मैत्र जे धावती अडचणींना, मदतीचाही हात देत असे सदा सर्वांना. मैत्रीचे असती वेगवेगळे टप्पे आयुष्यात, बालपणीची मैत्री वेगळी वेगळी तारुण्यात, प्रौढपणी आणि वार्धक्यात मुरलेली मैत्री असे. असे मैत्र लाभती जयांसी त्याची भाग्यवान खरे. मेधा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुला असंच नेहमी चांगलं आयुष्य लाभो, सर्वांची मैत्री जमो. मैत्रीचं नातं हे जगावेगळं असतं. रक्ताचं नसलं तरी ते मोलाचं असतं. आणि अशीच माझ्या मैत्रिणींपैकी एक म्हणजे मेधा, सतत हसत आणि आनंदी असणारी. मेधा, तुला तुझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी. तुला सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तुम्हारी राह का हर पत्थर फूल बन जाए, खुशियों के बादल झूम के बरस जाए. जो मांगा है तुमने रब से वो तुमको मिल जाए. जन्मदिन की आपको बहुत बहुत शुभकामनाएं. वाढदिवस हा तुझला मेधा, सुखकारक होऊ दे. नवसुमनांचे आशीर्वादांचे सुमन तुला लाभू दे. हडिप्पा. वाढदिवस हा तुझला मेधा, सुखकारक होऊ दे. नवसुमनांचे आशीर्वादांचे सुमन तुला लाभू दे.
सर्वांना नमस्कार. माझी आणि मेधाची ओळख किंवा मैत्री 1978पासून माझ्या लग्नापासून. खूप छान समंजस प्रेमळ अशी मैत्रीण मेधा. ती माझ्या सासूबाईंचीही तेवढीच, माईंची पण जिवलग होती. तिनं सगळीकडे सर्व वयोगटाच्या मैत्रिणी जमवल्या. तिच्या लग्नानंतर MA शिक्षण पूर्ण करून नोकरी, संसार आणि मुलं ही सर्व कसरत तिने उत्तमरित्या पूर्ण केली. आता आनंदात राहत आहे. हे सर्व बघून खूप छान वाटतं. मेधा, तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेधा वहिनींचा आणि आमचा परिचय 1974 पासूनचा. माझा जिवलग मित्र कैलासवासी रमेश कार्यकर याच्या त्या पत्नी. 1966 साली माझी रमेशशी ओळख झाली आणि 1974पर्यंत त्या ओळखीचे दाट मैत्रीत रूपांतर झाले. त्यामुळे गेली 50 वर्षे आम्ही कुटुंबीय एकमेकांना जवळून ओळखत आहोत. वहिनींचं माहेर कोकणातले, दुर्गम भागातलं. दररोज 10-15 किलोमीटर चालणं हा दैनंदिन कर्मांचा भाग. लग्नानंतर त्या पुण्यासारख्या शहरात आल्या. बुधवार पेठेत छोट्या जागेत आणि एकत्र कुटुंबात सामावल्या. यथावकाश अभि आणि श्वेताचा जन्म झाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच आणि मुलांची शिक्षण करत असतानाच माझा मित्र रमेश याच्या भक्कम पाठिंब्यामुळेच त्यांनी स्वतःचे MA BEd हे शिक्षण लग्नानंतर जिद्दीने आणि कष्टाने पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. ती सुद्धा आनंदाने आणि मनापासून केली. दररोज चालणाऱ्या वहिनींनी शहरी वळण आत्मसात करून टू व्हीलरवरून शाळेत जाऊ लागल्या. आज दोन्ही मुले उच्च शिक्षित होऊन ती आता त्यांच्या संसारात खूप सुख समाधानात आहेत. त्यात उणीव म्हणजे माझ्या मित्राची, कैलासवासी रमेशची. वहिनींचा शांत संयमी स्वभाव, आयुष्यातील चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, वाईट गोष्टी विसरून जायच्या, या त्यांच्या स्वभावामुळेच त्यांचेही आयुष्य सुख समाधानात आणि आनंदात व्यतीत करीत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्हा दोघांकडून शुभेच्छा. नमस्कार. आमच्या वेणबाई कार्यकर वहिनी यंदा अमृत महोत्सवी 75व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त 2 शब्द सांगतो. 2004मध्ये मधुवंतीचं लग्न झालं. त्यावेळी तेव्हापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कात आलो. पहिल्यांदा थोडंसं दडपण होतं की नवीन घरामध्ये माणसं कशा स्वभावाची आहेत, आपलं आणि त्यांचे वेवलेंथ कितपत जुळेल किंवा एकंदरीत वागणूक कशी असेल ह्याच्या संदर्भात जनरल ज्या मुलींच्या पालकांना थोडं दडपण असतं किंवा काही शंका असतात, तसं थोडं सुरुवातीला झालं. परंतु जसजसं त्यांच्या संपर्कात आम्ही आलो तसतसं त्यांच्या स्वभावातले एक पैलू आम्हाला उलगडत गेले आणि कार्यकर वहिनी या अत्यंत मृदू स्वभावाच्या, प्रेमळ स्वभावाच्या, आतिथ्यशील अशा आहेत याची पदोपदी जाणीव होत राहिली. आणि मग दडपण एकदम कमी झालं. पुढे जसा संपर्क वाढला तसं एकदम आमचं त्यांच्याशी खेळीमेळीचं नातं निर्माण झालं. आणि आमच्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, त्यामुळे एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि एक मैत्रीचं स्वरूप किंवा मैत्रीण या अशा नात्यामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि तेच आत्तापर्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सुरू आहे. कार्यकर वहिनींच्या स्वभावाचे पैलू म्हणजे अत्यंत आतिथ्यशील आहेत. त्यांच्याकडं माणसांचं येणं जाणं खूप असतं. आमचंही नेहमी ते आदरातिथ्य उत्तम प्रकारे करतात आणि गप्पा गोष्टी सतत होत असतात. मिळून मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. मध्ये थोडंसं विनोदाची झालरही त्यांच्या बोलण्यात दिसते. कधीतरी मध्ये चिमटे काढतात, पण छान असतं. म्हणजे असं वातावरण हलकं फुलकं ठेवायला खूप मदत होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उत्तम संस्कार दिलेले आहेत. स्वतःची नोकरी उत्तम प्रकारे पार पडलेली आहे आणि फक्त 2007मध्ये कार्यकर कुटुंबावर जो एक बाबांच्या
अनपेक्षित जाण्यामुळं एक जो थोडा धक्का बसला, त्या धक्क्यातून त्या सावरल्या व्यवस्थित आणि दृढ निर्धाराने पुढील जीवनाचं त्यांनी एक थोडंसं प्लॅनिंग करून त्याप्रमाणे त्या आत्ता आपलं जीवन व्यतीत करत आहेत. त्यांना मित्रमंडळी खूप आहेत, त्यांच्या मैत्रिणी खूप आहेत, त्यांच्यामध्ये त्या रमतात. त्यानंतर त्यांना वाचनाची, लेखनाची आणि कविता करण्याची पण आवड आहे. ती आवड त्या जपतात. आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी अत्यंत नियमितपणे आणि ठरवून असं त्यांचं व्यायाम, प्राणायाम वगैरे सुरू असतं. त्यामुळे आणि खाण्यापिण्यावर सुद्धा पथ्य खूप सांभाळतात, खाण्यापिण्याचे पथ्य खूप सांभाळतात. त्यामुळं मधुमेहासारखा आजारावर सुद्धा त्यांनी चांगली मात केलेली दिसते आणि उत्तम प्रकारचं जीवन ते आत्ता जगत आहेत. त्यांचा दुसरा एक स्वभाव म्हणजे सेवाभावी वृत्ती. याबाबत सौच आत्ता बोलतील. मधुवंतीचं लग्न ठरल्यानंतर ज्यावेळी वहिनींची ओळख झाली, आमच्या बऱ्याच भेटीगाठी झाल्या, गप्पा गोष्टी झाल्या, त्यावेळी मला कळलं की त्याही कोकणातल्याच आहेत. मीही माझंही सगळं आयुष्य कोकणातच गेलं. आमचा दोघींचा हा एक कॉमन फॅक्टर आम्हाला जास्त जवळ आणायला कारणीभूत ठरला. आणि मग गप्पा मारता 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 कळलं मला की वहिनींचंही लहानपण खूप त्रासात, कष्टात गेलं. शिक्षण मिळवण्यासाठी त्यांना पण खूप कष्ट करावे लागले, नोकरीसाठी खूप त्रास सहन करावा लागला. आणि मग पुण्यात आल्यानंतर पुण्यातल्या वातावरणाशी त्यांनी कसं जुळवून घेतलं असेल हे पण मला आश्चर्यच वाटायचं. कारण कोकणातनं एकदम पुण्याला लग्न झाल्यावर येणं आणि नोकरी करत करत संसार आणि बाकीचं सगळं सांभाळणं ही तशी कठीण गोष्ट होती. पण वहिनींनी ती अगदी समर्थपणे पेलली. गेले 4-5 वर्ष मला गुडघ्याचा खूप त्रास होत होता. सगळेच मागे लागले होते, ऑपरेशन करूया, ऑपरेशन करूया. आमच्या जावयानं म्हणजे अभिनं तर अगदी दोषाच लावला माझ्या मागे. आई तुम्ही इथं या, आम्ही बघतो सगळं, तुम्ही फक्त हो म्हणा. आणि शेवटी त्यांनी अटच घातली की आता आम्ही जाणार आहोत परत अमेरिकेला, तर त्याच्या आधी तुमचं ऑपरेशनच करून जाणार. मधुवंतीनं पण अगदी हट्टच धरला नाही. शेवटी ऑपरेशनला मी तयार झाली. म्हटलं मला जे डॉक्टर हवे ते मिळाले तर मी करीन. त्याप्रमाणे मला वाकणकर मिळाले, दीनानाथला माझं ऑपरेशन झालं. पण एक ऑपरेशन झालेला पेशंट घरात असल्यानंतर घरातल्या बाईवरची जबाबदारी किती वाढते ते मला माहिती आहे. त्यामुळं मला ते जरा अवघड वाटत होतं. पण वहिनींनी ते इतक्या आत्मीयतेनं सगळं केलं माझं, किंवा मला वेळोवेळी मदत करत, हे करत, गप्पा गोष्टी करत, एकटे पण जाणवू दिलं नाही. किंवा मी पेशंट आहे म्हणून सारखं घरात काहीतरी इतकं हे आहे असं वातावरण कधीच निर्माण केलं नाही. उलट छान माझ्याशी खूप गप्पा मारायच्या, येता जाता बोलायच्या अगदी. आणि सगळं चहा पाणी खाणं, सगळी ती सेवा तर त्यांनी खूपच केली. म्हणजे मलाच शेवटी कधी कधी असं वाटायचं ह्यांना कंटाळा कसा येत नाही, सारखं हवं नको ते विचारून. अगदी नंतर मधुवंती जायची ज्यावेळी दिवस आले त्यावेळी त्यांनी मला आपणहून सांगितलं की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, हां मी आहे इथं, तू मधुवंती गेली तरी तुम्ही राहिलात तरी चालेल, मला अगदी आनंद होईल. हे त्यांनी ऐकवलं आणि मला खरंच भरून आलं. कारण आपली माणसंसुद्धा म्हणतात केव्हा एकदा ही जबाबदारी कमी होईल असं वाटू शकतं माणसाला. शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत. पण वहिनींच्या बाबतीत मला हा अनुभव आला आणि वहिनींमुळंच आज मी चालताना प्रत्येक पावलागणिक मला वहिनींची आठवण येते. मुख्य काय, एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं त्या हसतमुख राहत होत्या, आनंदानं करत होत्या. हा गुण त्यांचा घेण्यासारखा आहे. आणि एक वहिनींचा माझ्या लक्षात आलेला गुण असा की त्या काहीही निर्णय घेताना किंवा ठरवताना आपला त्रास दुसऱ्याला होणार नाही ना ही काळजी घेतात. खूप दुसऱ्याचा विचार करूनच मी त्यांना म्हणते वहिनी हो एवढा विचार करायचा नाही, इतकं कशाला तुम्ही विचार करता. पण मग ती सवयच झाली आहे त्यांना ती. कारण घरातसुद्धा म्हणजे तसं अवघड होतं सगळं ना, मुलं शिकून आता मोठी झाली काही वाटत नाही. पण एक परिस्थिती अशी असते की त्यावेळी माणूस खूप हैराण होऊन जातो परिस्थितीमुळं. पण त्या काळातसुद्धा त्यांनी खूप कष्टानं ते दिवस सगळे निभावले. आता तर काय खूप छान आहे सगळं. मधुवंतीचं आणि त्यांचं आई मुलीचं नातं
त्यांचं छान जमतं, अभि काळजी आणि घेतो जावयाला पण आणि त्यांना जावई पण चांगला मिळाला, श्वेता तर आहेच, त्याला मुलगा. नातवंड पण झाली, तर सगळं चांगलं आहे. असंच ते सगळं चांगलं राहू दे. आमच्या दोघांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, पुढील आयुष्यासाठी, आणि असंच निरामय आणि आनंदी त्यांचं आयुष्य राहावं अशी आम्ही प्रार्थना करतो. हां, आणि यासाठी शेवटचं मी असं सांगतो की वसंत ऋतूसारखं सदैव सौख्य त्यांना मिळो, ग्रीष्म ऋतूचे चटके त्यांना कधीही न बसो, वर्षा ऋतूसारखं माणसांच्या प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर होवो आणि शरदातल्या चांदण्याप्रमाणे शीतल प्रेम सर्वांच्याकडून त्यांना मिळो, त्यांना उत्तम आयुर आरोग्य मिळो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅलो, श्वेताच्या आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान वाटलं की तुमचा 75वा वाढदिवस सेलिब्रेट आहे. कौतुक आहे मुलांचं, मुलीचं, जावई, नातवंडांचं वेळात वेळ काढून या प्रकारे तुमचा वाढदिवस साजरा करत आहे. घराजवळ राहणारी मी श्वेताची अगदी लहानपणापासूनची मैत्रीण, रोजचं आमचं येणं जाणं, तुमची तिसरी मुलगीच, आणि खूप आठवणी आहेत माझ्या बालपणीच्या. 2 मिनिटात सांगणं अवघड आहे, म्हणूनच थोडंसं लिहूनच बोलते. तुमच्याबद्दल बोलायचं तर तुमच्या सगळ्या बाबतीत नीटनेटकेपणा, सर्व गोष्टी म्हणजे स्वयंपाक, धार्मिक कार्य, सर्व गोष्टी, मुलं, दीर, आजी, आजोबा, माहेरपण, कोकण, सगळं म्हणजे शाळेची नोकरी, अगदी तुम्ही आदर्श शिक्षिका. मला तुमचा खूप अभिमान आहे आणि सर्व गोष्ट तुम्ही खूप छान पद्धतीने, मेहनतीने केल्यात, जबाबदारीने, उत्तम रीतीने पाळल्यात, आणि त्याचंच काय की फळ की मुलं इतकी छान आज आनंदाने त्यांच्या क्षेत्रात उत्तम रीतीने काम करीत आहेत आणि त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या छान, अतिशय उत्तमरित्या पार पाडत आहेत. आणि काकांची पण तुम्हाला कायमच खूप साथ होती, अगदी ती जवळून मी बघितलेली आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि अशा छान, आनंदी, हॅप्पी, हेल्दी राहा. ऑलवेज लव्ह यू. बाय. मेधा, तुझा आज 75वा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेधा, आज मागे वळून पाहताना आपले बालपण, शिक्षण, स्वतःचा तसेच घरातील सर्वांचा विकास, तसेच आपलाही विकास कसा झाला याचे नवल वाटते ना. न कळत मला व वैशालीलाही तू यात सामील करून घेतलेस, त्यामुळे मी निश्चिंत नोकरी करू शकले, याचा मलाही अभिमान आहे. कारण सुखी संसारासाठी हे आवश्यक आहे याची खात्री आता पडते ना. तुझ्या प्रयत्नांना, मेहनतीला मिळालेले यश पाहून धन्य वाटते. आता पुढील आयुष्य शांततेचे, निरामय व तुझे आवडते छंद जोपासण्यात जावं, हीच परमेश्वराजवळ मनोकामना. तुझी मेधाच. नमस्कार. नरवणकरांच्या बाबी आत्या म्हणजे माझी एक अशी मैत्रीण जिने माझ्या आयुष्यात माझ्या कल्पनेतही नसलेल्या अतिशय मौल्यवान विचारांच्या आणि खूप सुंदर मैत्रिणींनी भरलेली अलिबाबाची गुहा खुल जा सिम सिम म्हणत माझ्यासाठी सहज उघडून दिली आणि माझं आयुष्य आनंदाने भरवून टाकलं. शर्वरी, मलाच मुठभर मास चढतं ग तुझं कोणी कौतुक केलं की, असं कौतुकाने म्हणणारी ही माझी मैत्रीण. तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुखसमृद्धीचं, आरोग्यपूर्ण असं आयुष्य तुम्हाला लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, मी उमा, मधुवंतीची मोठी बहीण. आज कार्यकर काकूंच्या 75वी समारंभानिमित्त थोडंसं मनोगत व्यक्त करते. मधुवंती चिंतामणीचं लग्न ठरल्या दिवसापासून कार्यकर काकूंनी मला आपल्यातलं करून घेतलं. मी त्यावेळेला पुण्यात हॉस्टेलवर राहत होते. त्यावेळी काकू सणासुदीला कोणतंही कारण असेल तेव्हा मला अगत्याने घरी बोलवायचे आणि त्यांचा जिव्हाळा इतका जाणवायचा की मला हक्काने त्यांना भेटावंसं वाटायचं. त्यांच्या घरी जायला मला कधी संकोच वाटला नाही.
एक दोनदा मी पुण्यातून लांबच्या प्रवासाला निघाले होते, तेव्हा काकूंनी मला जेवणाचा डबा बनवून दिला होता आणि तो घेऊन काका रेल्वे स्टेशनवर आले होते. मला कोणतीही अडचण आली तरी निसंकोचपणाने त्यांच्याशी बोलायला कधीही अवघड वाटलं नाही. इतके ते मला आपलेसे वाटायचे आणि काकू अजूनही वाटतात. माझ्या लग्नाला काका नव्हते, बाकीची मंडळी उपस्थित राहू शकली नाही, ही खंत कायम राहील. पण काकांचा आशीर्वाद माझ्या मागे सदैव आहे हे नक्की. आता थोडीशी गंमत. काकूंचा प्रेमळपणा पुढच्या पिढीपर्यंत कसा पोचलाय ते सांगावंसं वाटतंय. माझी मुलगी इरावती लहान होती तेव्हा फारच आईवेडी होती, इतकी की माझ्या मैत्रिणींकडे ती कधीही जायची नाही आणि कुणी जबरदस्तीने घ्यायचा प्रयत्न केला तर रडून धिंगाणा घालायची. हे तिचं वागणं माझ्या मैत्रिणींमध्ये अगदी व्यवस्थित प्रसिद्ध होतं. तीच ही इरावती 2-2.5 वर्षांची असताना काकू जेव्हा पहिल्यांदा तिला भेटल्या त्यावेळी ती त्यांच्याकडं अगदी आपण होऊन गेली आणि तिला कुठलाही संकोच वाटला नाही आणि अजिबात रडली नाही. तर हे बघून माझ्या मैत्रिणी म्हणाल्या का तिला बरोबर कळलं आपलं माणूस कोणते. आणि हे काकूंच्या प्रेमळपणाची याच्याहून मोठी पावती दुसरी कुठली असूच शकत नाही असं मला कायम वाटतं. अशा माझ्या काकूंना 75 निमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा सहवास आम्हाला कायम सतत लाभत राहो अशी प्रार्थना. नमस्कार काकू, तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे 75च्या खूप खूप शुभेच्छा.